महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारच्या निषेधार्थ उरण वकिलांनी स्वस्फूर्तीने तीव्र निषेध व्यक्त केला। या घटनेचा निषेध नोंदवत न्याय व्यवस्था, लोकशाही मूल्ये आणि संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी वकिलांनी संविधानाचे वाचन करून निषेध व्यक्त केले। विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही लोकशाहीला शोभणारी बाब नसून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणे ऐवजी त्यांच्यावर लाठीमार करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। तसेच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशी भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी उरणमधील वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते। 20 जुलै रोजी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर जो काय लाठीचार्ज झाला आणि पोलिसी अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ आणि त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून आम्ही इथं उरण तालुका बार असोसिएशनच्या वतीने त्यांना सपोर्ट करतो आहे आणि आम्ही संविधानाचं वाचन करून त्यांना जे आहे ते आमचं जो सपोर्ट आहे तो वकील म्हणून किंवा आमच्या पूर्ण जसं सुप्रीम कोर्टांच्या वकिलांनी पाठिंबा दिला किंवा हायकोर्टच्या वकिलांनी पाठिंबा दिला, काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरवून निदर्शनं झालं, तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही त्यांना एक सपोर्ट करतो आहे आणि संविधानाचं वाचन करतो आहे। तर सरकारला देखील सांगणं आहे की त्या ठिकाणी आंदोलन आणि निषेध मोर्चाच्या माध्यमातून कोणत्याही विद्यार्थ्यावर कशाही प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यास आमचा वकील वर्ग उरण पनवेलसह CPD बेलापूरपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठी आहे आणि गुन्हे दाखल झाल्यास विनाशुल्क विना मोबदला घेता आम्ही काम करू, एवढं निश्चितपणे या ठिकाणी सांगतोय। आणि दिल्ली पोलिसांचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतोय। प्रत्येक माणसाला या देशामध्ये घटनात्मक हक्क आहे, अधिकार आहे आणि तो जोपासला पाहिजे, तो टिकला पाहिजे, तो राहिला पाहिजे, तो जगला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटना या देशामध्ये अस्तित्वात आहे, तिचं जतन झालं पाहिजे। राज्यघटना कागदावरच राहता कामा नाही, तिचं जतन झालं पाहिजे। याकरिता आम्ही दिल्ली पोलिसांचा जाहीर निषेध व्यक्त करून अनुच्छेद 19 मध्ये आपल्याला निशस्त्रपणे व शांतपणे मोर्चा नेण्याचा, सभा घेण्याचा अधिकार दिलेला असताना घटनेची पायमल्ली करून ही जी कृती दिल्ली पोलिसांनी केलेली आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत। म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो की आपले भगतसिंग असतील, चंद्रशेखर आझाद असतील, अनेक क्रांतिकारक असतील, त्यांनी आपलं जे बलिदान दिलेलं आहे ते हाच दिवस पाहण्यासाठी दिलेलं आहे का? तर नाही। त्यामुळे हा जो लाठीचार्ज झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत। मोर्चा अवलंबला होता शांततेच्या मार्गाने, जो संविधानाने त्यांना हक्क दिला होता, त्या मोर्चाला जो 20 जुलै 2026 रोजी अमानुषपणे कोरियाने जो लाठी हल्ला केला गेला विद्यार्थ्यांवर, तो निषेधीय होता। आजही आहे, उद्याही असेल आणि याची नोंद ही इतिहासामध्ये राहील। ही गोष्ट म्हणजे लाठीचार्जचे पण नियम आहेत। लाठीचार्जच्या नियमानुसार लाठीचार्ज करताना महिलांना, मुलांवर आणि वृद्ध व्यक्तींवर लाठीचार्ज करायला नाही पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांना जर जमाव जमला असेल तर त्यांना तिथनं हलण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे का बाबा तुम्ही तिथनं जर ज्याला ते जमावबंदीमधनं बाहेर निघायचं असेल तर बाहेर निघता आलं पाहिजे, पण ती अशी कोणती हे देण्यात आलेली। त्याच्यानंतर जेव्हा लाठीचार्ज होईल तेव्हा लाठीचार्ज करताना आपला याच्यावर म्हणजे असंवेदनशील, कमी संवेदनशील भागावर करणं गरजेचं आहे। पण त्या दिवशी जो लाठीचार्ज झाला तो डोक्यापासून, मानेपासून सर्व अंगावर झालेला आहे। त्यामुळे त्या दिवशी जो लाठीचार्ज झाला तो चुकीचाच होता आणि तो निषेधार्थच होता, म्हणून आज आम्ही इथे निषेध नोंदवत आहोत। हा जो विद्यार्थ्यांचा आंदोलन जो आहे हा सांविधानिक पद्धतीने चालू होता आणि ह्या सगळ्या गोष्टी कायदेशीर भागात होत्या। तर माझं ह्या प्रसारमाध्यमाच्या मधून माझं माझ्या जनतेला सांगणं आहे की जो काही तुम्ही ह्या बाबतीत विचार मांडाल, विरोध कराल, हा सांविधानिक पद्धतीने करा आणि ह्या सांविधानिक पद्धतीने तुमच्यावरती कोणत्याही केसेस किंवा काही तुम्हाला कायदेशीर त्रास करण्यात आला असेल तर उरण बारच्या जेवढे काही बंधू भगिनी आहेत त्यांच्या वतीने मी संघश्री गायकवाड, आम्ही तुम्हाला सगळे तुमच्या या कायदेशीर लढाईमध्ये आम्ही तुम्हाला साथ देऊ। फक्त संविधान आणि भारताची जी गरिमा आहे याला कधी तुम्ही गुणदोष लावून देऊ नका, दोष लावून देऊ नका। त्यामधून मी सगळ्यांना एवढं सांगू इच्छिते की आपली जी आपल्या देशाची जी लोकशाही आहे ती कुठेतरी वाचली पाहिजे।
आणि आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आणि असा अधिकार असताना जी पोलिसांकडून जो लाठीचार्ज झालेला आहे, जो अत्यंत अमानुषपणे विद्यार्थ्यांवर केलेला आहे, महिलांवर केलेला आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमचं पूर्ण वकील संघ, आमच्या सर्व महिला वकील त्यांना पाठिंबा देत आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन.